सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम। आज इतिहासातला सुवर्ण अक्षराने लिहिलेला दिवस म्हणजे 20 मार्च 1927। 97 वर्षापूर्वी याच दिवशी जगातला पहिला पाण्यासाठी झालेला सत्याग्रह म्हणजे महाड चौदार तळ्यात सत्याग्रह। हा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 97 वर्षापूर्वी या देशात घडून आणला, जो जगात सुवर्ण अक्षराने लिहिलेला सत्याग्रह आहे। त्या सत्याग्रहाच्या निमित्तानं आज आपण लाईव्ह आलो आहोत। तरी मी महाराष्ट्रातील सर्व भीमसैनिकांना सत्याग्रहाच्या दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या महान कार्याला मी कोटी वंदन करतो। हा सत्याग्रह होण्याच्या पूर्वी मुंबई काउन्सिलमध्ये 1923 ला एक ठराव मंजूर झाला की महाराष्ट्रातील सर्व तळे, पाणवठे, विहिरी हे अस्पृश्यांना खुले असले पाहिजेत। बोले कमिशननी हा ठराव मुंबई काउन्सिलमध्ये मांडला। 1924 ला हा ठराव मांडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठरावाची पार्श्वभूमी हातामध्ये घेऊन सर्व महाराष्ट्रातील तळे, विहिरी हे अस्पृश्यांना खुले असावे, कारण की अस्पृश्यांना घराचा हौद खुल्ला करणारे महात्मा ज्योतिबा फुलेंना जन्माला येऊन 100 वर्ष झाले होते। निर्दयी समाजाने या फुलेंच्या कृतीला, विचाराला एकटं पाळलं होते। म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचाराला एकटे पाळल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जन्माच्या नंतर 100 वर्षाने या पाण्याच्या लढाला मजबूत केले। पाण्याची लढाई, संघर्षाची लढाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाड आणि रायगड भूमी या ठिकाणी रंगशिंगार फुटली आणि 20 मार्च 1927 ला हा सत्याग्रह घडून आणला। हा सत्याग्रह एकोएकी हा सत्याग्रह घडला नाही, तर त्याची पार्श्वभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली होती। त्या पार्श्वभूमीला होले कमिशननी जो ठराव मुंबई काउन्सिलमध्ये दिला होता, त्या ठरावाला 1924 ला सहमती दिली होती की महाराष्ट्रातील सगळ्या पाणवठे हे दलितांना, अस्पृश्यांना खुले असावे। परंतु निर्दयी समाजाने आमच्या तहानीला विटाळ होता। अस्पृश्यांनी पाणवठ्याला स्पर्श केला म्हणजे ते पाणी नाहीसा होईल, अशी एक विचारसरणी या मनुवाद्यांनी यांच्या डोक्यामध्ये ठेवून ठेवली होती। आणि माणसासारखे माणसं, आम्हाला हात पाण्याला लावण्याचा अधिकार नव्हता। हा अधिकार मनुस्मृतीतून आम्हाला आमचा अधिकार हिसकून घेतला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोले कमिशन मार्फत 1924 ला हा ठराव मंजूर करून युद्धभूमी, महाडची युद्धभूमी तयार केली आणि या युद्धभूमीचे ढग हे 4 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केले होते। 1924 ला ठराव मंजूर करून या ठरावाचे अध्यक्ष हे बोले कमिशनचे अध्यक्ष
सुरबानाना टिपणीस यांनी सहमती दिली होती आणि सुरबानाना टिपणीस हे महार पालिकेचे त्यावेळेचे नगर अध्यक्ष होते आणि यांच्या ठरावामुळेच महाळातील सर्व विहिरी अस्पृश्यांना पानोटे अस्पृश्यांना खुले करण्यात यावे असा एक ठराव त्या मुंबई काउन्सिलमध्ये पास केला होता। परंतु माणसासारखे माणसं 4 वर्ष झाले तरी सुद्धा या पाण्याला स्पर्श करत नव्हते। 1924 ला या ठरावाची मंजुरी दिली। 1924 गेला, 25 गेला, 26 गेला आणि 27 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला की माणसासारखे माणसं असताना सुद्धा या पाण्याला स्पर्श करत नाही। आम्ही यासाठी मोठा एक सत्याग्रह करण्याचा विचार केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा सत्याग्रह हा संघर्ष या ठिकाणी करण्याचा निर्धार केला आणि याची पार्श्वभूमी एक सगळी तयार करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हँडबिल काढले आणि त्या हँडबिल मार्फत प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढा दिला। शिका, संघटित व्हा आणि लढा द्या असा एक पुकार, असा एक संदेश या माध्यमातून दिला आणि त्याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका संस्थेची निर्मिती केली। ते संस्था म्हणजे बहिष्कृत हितकारुणी सभा। या संस्थेमार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा पहिला सत्याग्रह यशस्वी केला। हा सत्याग्रह घरोघरी याचा प्रचार झाला पाहिजे। प्रत्येक अस्पृश्य, प्रत्येक दलित या सत्याग्रहात सामील झाला पाहिजे। वयाच्या 15 वर्षापासून तर वयोवृद्धपर्यंत या सत्याग्रहात सगळे सामील झाले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तारीख डिक्लेअर केली 20 मार्च 1927 आणि युद्धभूमी ठरली महाडचं हे चौदार तळ। सगळे अस्पृश्य चौदार तळ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हाकेमुळे चौदार तळ्याला जाण्यासाठी निघाले आणि कोणी बैलबंडी घेऊन, कोणी गाडं घेऊन, कोणी भाकरीच्या शिदुऱ्या घेऊन सगळे महाडला या चौदार तळ्याच्या सत्याग्रहात सामील झाले। हा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सकाळी ठीक 10 वाजता करण्याचा निर्धार त्या लेटर हँडमध्ये केला होता आणि सत्याग्रह करण्याच्या पूर्वी सुरबानाना टिपणीस यांच्या घरी काही ठराव त्या ठिकाणी पास करण्यात आले। त्या ठरावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत असणारे कार्यकर्ते आणि बाबासाहेबांना सहकार्य करणारे सुरबानाना टिपणीस, अनंत विनायक चित्रे, सशस्त्र बुद्धे आणि बोले कमिशनचे काही नेते मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या मीटिंगमध्ये उपस्थित होते। हे मीटिंग एवढ्या गुप्त पद्धतीने हे मीटिंग होती की या मीटिंगमध्ये काय शिजलं हे कोणालाही त्या ठिकाणी माहीत नव्हतं। कारण की हा जरी प्रश्न त्या ठिकाणी माहीत झाला असता तर सवर्णांनी हा सत्याग्रह होण्याच्या पूर्वीच या सत्याग्रहावर त्यांनी बहिष्कार टाकला असता। यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मीटिंगमध्ये काय ठरते, या पोटामध्ये काय शिजलं हे कोणालाही त्या ठिकाणी, कोणत्याही सत्याग्रहांना आणि कोणालाही त्या ठिकाणी माहीत नव्हतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळे ठराव मंजूर करून 10 वाजताची सभा त्या ठिकाणी आयोजित केली आणि सभेला सुरुवात केली की आम्ही हे चौदार तळ्याचं पाणी पेल्याने आम्ही काही अमर होऊ अशातला काही भाग नाही। तुम्ही आणि आम्ही हे चौदार तळ्याचं पाणी पेल्याने नाही तर आम्ही काही मरू नाही अशातलाही काही तो भाग नाही। परंतु हे पाणी आम्हाला या पाण्यासाठी संघर्ष यासाठी करावा लागते की आम्ही सुद्धा माणूस आहोत आणि आम्हाला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे। अरे ज्या पाण्याला जनावर, ढोरं, कुत्रे, मांजरं तोंड घालतात त्या पाण्याला आमच्या माणसासारख्या माणसाला
स्पर्श करायचा अधिकार नाही, यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मेलेल्या समाजाला जागृत करण्यासाठी हा सत्याग्रह केला होता. आणि सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा घडून आणला. हे भाषण चालू असताना बाबासाहेबांनी या तळ्याला आम्ही का पाणी पिऊ नये, आमचा हा अधिकार आहे, अरे निसर्गाचं हे पाणी, आम्हाला निसर्ग भेदभाव करत नाही, परंतु इथले सनातनी आणि इथली मनुवाद्याची अवल्याद आम्हाला या पाण्याला स्पर्श करण्यासाठी आम्हाला रोखते, आम्हाला पाण्याला स्पर्श करू देत नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मुळावरच घाव घातला आणि 14 तळ्याचा हा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 10 ते 12 हजार अस्पृश्यांच्या उपस्थितीत हा यशस्वी केला. त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंडप टाकून सगळे जेवणाची व्यवस्था करून या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी केला. अरे या सवर्णांनी अस्पृश्यांना कोणी जागा सुद्धा देऊ नये, कोणी जरी जागा दिली तर आम्ही त्याच्यावर बहिष्कार टाकू, अशी यांनी योजना आखली होती. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जबान देणारे फतेखान नावाचे मुस्लिम व्यक्ती यांनी स्वतःच्या आपली जमीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या मंडपासाठी अस्पृश्यांसाठी सभा घ्यायसाठी आपली जमीन दिली. आणि ते जमीन देणारे मुस्लिम व्यक्ती म्हणजे फतेखान आहेत. त्या फतेखाननी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जमीन दिली. या फतेखानच्या घरी काही सवर्ण गेले होते. त्या सवर्णांनी या फतेखानला धमक्या दिल्या होत्या की तुम्ही बाबासाहेबाला जे जमीन दिली ते जमीन तुम्ही देऊ नका, ते जमीन तात्काळ तुम्ही वापस घ्या. परंतु या फतेखाननी बाबासाहेबांना शब्द दिला होता की मी जे जमीन दिली ते जमीन बाबासाहेबांना शब्द दिला मी हे पाळणार आणि त्या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी होणार. म्हणून हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित झाला, नाहीतर हा कार्यक्रम महाडमध्ये झालाच नसता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जरी फतेखान नावाच्या मुस्लिम व्यक्तीनं त्या ठिकाणी जागा दिली नसती तर हा सत्याग्रह या ठिकाणी आज झालाच नसता. त्या सत्याग्रहाची निर्मिती फतेखानच्या या जमिनीमुळे त्या ठिकाणी बाबासाहेब हे कार्यक्रम घेऊ शकले, सभा घेऊ शकले. आणि या सभेची सुरुवात सकाळी 10 ते 11च्या दरम्यान झाली. आणि या सभेत जे ठराव सकाळी मंजूर करण्यात आले होते ते ठराव या ठिकाणी मांडण्यात आले. आणि या ठरावाला सगळ्यांनी सहमती दिली. आणि ठरावाला भाषण करण्यासाठी त्या ठिकाणी अनंत विनायक चित्रे हे भाषण देण्यासाठी उठले. आणि अनंत विनायक चित्रेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे ठराव मांडले ते सगळ्या सभेसमोर त्या ठिकाणी मांडले. आणि आम्ही आमचा हक्क अस्पृश्यांचा हक्क हा मिळालाच पाहिजे. आणि पाणी हे पोले कमिशननी आम्हाला 1924ला हे तळ सार्वजनिक तळ आहे असं घोषित केलं, तरी सुद्धा काही सवर्ण या तळ्यावर स्वतःची मालकीचा हक्क बजावत आहे आणि अस्पृश्यांना या ठिकाणी पाण्यापासून वंचित ठेवत आहे. त्या ठिकाणी मोठा 1924 पासून त्या ठिकाणी मोठा एक समाजावर आपल्या बहिष्कार टाकला होता की आपल्या समाजावर कुठून ना कुठून सवर्ण मारहाण करत होते, कोणत्या ना कोणत्या कारणावरून अस्पृश्यांना बेदम मारहाण करत होते. हे परिस्थिती महाडमध्ये 1924 पासूनच चालू होती. आणि याची सगळी पार्श्वभूमी सगळा इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होता. परंतु बाबासाहेबांनी ह्या 20 मार्च 1927 ची जी हाक मारली होती, या सत्याग्रहामुळेच बाबासाहेबांनी या सवर्णांना एक मोठी चेतावणी दिली होती. आणि शेवटी हा संघर्ष आजच्या दिवशी निर्माण झाला. आणि सुरबानाना टिपणीस यांचं सुद्धा त्या ठिकाणी मोठं योगदान बाबासाहेबांच्या लढ्यात राहिलेलं आहे. ते नगर अध्यक्ष या नात्याने त्यांनी हा ठराव त्या ठिकाणी सहमत करून घेतला.
परंतु यांच्या ठरावाला सुद्धा काही सवर्णांनी विरोध करून त्यांच्या घरावर दगडफेक करून यांचा मोठ्या प्रमाणात विरोध केला होता। पण तरी सुद्धा त्यांनी बाबासाहेबांना दिलेला शब्द हा पाळला। म्हणून या मोठ्या नेत्यांनी जे बाबासाहेबांचे कट्टर सहकारी होते त्यांनी सुद्धा बाबासाहेबांना समर्थन या सत्याग्रहात दिलं होतं। हे आपल्याला आजच्या इतिहासातून दिसते। परंतु काही सवर्णांनी बाबासाहेबांना हा सत्याग्रह न होऊ देण्यासाठी एवढे मोठे प्रयत्न केले होते, परंतु बाबासाहेबांनी हा सत्याग्रह घडून आणलाच। हा सत्याग्रह सुरू करायच्या आधी जे सकाळी भाषण झालं त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला हा सत्याग्रह हा केवळ पाण्यासाठी हा सत्याग्रह नसून मानव मूलभूत हक्कासाठी हा सत्याग्रह आहे आणि या सत्याग्रहातून आपण या सरकारला चेतावणी देऊ की आम्ही सुद्धा माणूस आहोत, आम्हाला सुद्धा माणसासारखं जगण्याचा अधिकार आहे, आमचे अधिकार कोणीही घेऊ शकत नाही। हे बाबासाहेबांनी या सत्याग्रहातून दाखवून दिलं होतं आणि सगळ्या 10 ते 12,000 अस्पृश्यांना बाबासाहेबांनी हाक मारली की आता आपण सगळेजण 2-2ची लाईन करून महाडच्या चौदार तळ्याच्या ठिकाणी जाऊ आणि ज्या पाण्यापासून आपल्याला वंचित ठेवलं त्या पाण्याला स्पर्श करून ते पाणी आपण प्राशन करू। हा बाबासाहेबांनी निर्धार केला आणि सगळेजण त्या ठिकाणी 2-2च्या लाईनीनं महाडच्या चौदार तळ्याच्या ठिकाणी निघाले आणि सगळेजण घोषणा देत निघाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, जय भीम असे नारे देत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो असे नारे देत सगळे सत्याग्रही चौदार तळ्याच्या या सत्याग्रहाच्या दिशेने निघाले आणि सर्वांनी त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी 2-2ची लाईन तयार केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात पहिले पाणी प्राशन केले आणि त्या तळ्याला स्पर्श करून ते तळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो पाण्याचा एक घोट हजारो वर्षाच्या या गुलामगिरीच्या मनुस्मृतीने ज्या पाण्याच्या घोटामुळे आम्हाला हा संघर्ष करण्यासाठी मजबूर केले होते, जो जगात पहिला पाण्यासाठी आम्ही संघर्ष केला त्या पाण्याचा एक घोट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेऊन ते अक्षरशः बाबासाहेब त्या पाण्याच्या घोटासोबत आसू सुद्धा त्यात पाण्यात टपकले की ज्या पाण्यामुळे आम्हाला लहानपणापासून या सवर्णांनी या पाण्यापासून आम्हाला वंचित ठेवलं। बाबासाहेब लहान असताना अरे शाळेच्या चपराशाने सुद्धा बाबासाहेबांना पाणी दिलं नव्हतं, बाबासाहेबांना दुरून पाणी ओत्याचे। बाबासाहेब दिवसभर शाळेत बगर पाण्याचे त्या ठिकाणी शाळेत राहिले, तरी सुद्धा बाबासाहेब शिक्षण शिकले आणि या मनुवाद्याच्या छाताळ्यावर बसून बाबासाहेबांनी हा पाण्याचा सत्याग्रह निर्माण केला। लहानपणापासून वयाच्या 4थ्या वर्षापासून बाबासाहेबांना पाण्यासाठी मोठे चटके सहन करावा लागले होते, म्हणून त्याची आठवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या महाडच्या सत्याग्रहाच्या वेळेस झाली आणि म्हणून बाबासाहेब अक्षरशः या सत्याग्रहाच्या पाण्याच्या घोटाच्या वेळेस बाबासाहेब अक्षरशः रडले आणि बाबासाहेबांनी हा घोट घेताना विनायक चित्रे, सहस्त्र बुद्धे आणि सुरबानाना टिपणीस यांनी सुद्धा पाणी प्राशन करून सगळ्या 10 ते 12,000 अस्पृश्यांना ते पाणी प्राशन केले आणि पाणी प्राशन करून बाबासाहेबांनी हे तळ सगळ्या अस्पृश्यांसाठी खुले केले आणि पाणी पिऊन पुन्हा ज्या ठिकाणी सभा घेतली होती त्या सभेसाठी बाबासाहेब निघाले, परंतु काही जातीवाद्यांनी एक खोटी बातमी त्या महाडमध्ये पसरवली की आता अस्पृश्यांना हे तळ पाठवलं, आता ते
रायरेश्वराच्या मंदिरात प्रवेश करतील, आमचं मंदिर सुद्धा हे बाटवतील, अशी खोटी अफवा या सवर्णांनी या गावभर पेटवली। जो राक्षसी यांचा विचार, जो राक्षसी अवतार, हा राक्षसी अवतार, या राक्षसी अवतारात कोणीही अस्पृश्य सुटला नाही। ज्या ठिकाणी आमच्या अस्पृश्यांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती, त्यांच्या जेवणात या सवर्णांनी माती कालवली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्याग्रहाला या सवर्णांनी हाणून पाडण्यासाठी या सत्याग्रहातल्या सर्वांना मारहाण करणं चालू केली आणि ज्यांना जो दिसेल त्याला बेदम मारहाण केली आणि अक्षरशः खायात माती टाकली। लोक बंडी घेऊन आलेले लोक, त्यांच्या बंड्याला आग लावण्यात आली। शेकड्याने आलेले लोक, त्या शेकड्याला आग लावण्यात आली। त्या ठिकाणी महिलांना मारहाण करण्यात आली, लहान लहान लेकरांना या ठिकाणी मारहाण करण्यात आली। त्यांच्या राक्षसी प्रवाहातून कोणीही सुटलं नाही। या पाण्याच्या एका घोटामुळे आम्हाला रक्ताची पाठ व्हावी लागली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली, अस्पृश्यांना मारहाण करण्यात आली आणि पाण्याचा एका घोटामुळे आम्हाला रक्ताची पाठ व्हावी लागली। हे इतिहास कोणीही विसरता कामा नाही। पाण्याच्या एका घोटामुळे आमच्या हजारो अस्पृश्यांची बली त्या महाड चौदार तळ्यात गेली। अरे, एका पाण्याच्या घोटामुळे आम्हाला संघर्ष करावा लागते, हे शोकांतिक आहे, दुर्दैव आहे। अरे, माणसासारखे माणसं, आम्हाला पाणी पिण्याचा अधिकार नाही। अरे, निसर्गाचं पाणी, त्या निसर्गाच्या पाण्याला सुद्धा आम्हाला स्पर्श करायचा अधिकार नव्हता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सत्याग्रहामुळे आज आम्हाला पाणी पिण्याचा अधिकार मिळाला। आम्हाला पाणी सुद्धा फुकट भेटलं नाही, त्या पाण्यासाठी सुद्धा आम्हाला संघर्ष करावा लागला। हे विचार आजच्या भीमसैनिकांना असला पाहिजे। तुमच्या बापाला, आपल्या बापाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या सत्याग्रहाच्या साठी रक्ताचे पाठ व्हावे लागले, म्हणून हा पाण्याचा घोट घेताना सुद्धा तुम्हाला त्याची जाण असली पाहिजे की आपला बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पाण्यामुळे रक्तभांबळ झाला, हे पाणी सुद्धा आम्हाला फुकट भेटलं नाही, याची जाण आजच्या भीमसैनिकांना असली पाहिजे। हेच या माध्यमातून मी आवाहन करतो आणि तुम्हाला जाणीव करून देतो की तुमचा बाप, आपला बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बॅरिस्टर असताना सुद्धा पाण्यापासून वंचित करण्याचं काम या मनुवाद्यांनी केले। भीमसैनिकांनो, हा इतिहास कदापही विसरता कामा नाही। यासाठीच आज मी फेसबुक लाईव्ह आलो। पाण्याच्या एका घोटामुळे आम्हाला रक्ताचे पहाट व्हावे लागले आणि या अस्पृश्यांनी पाण्याला स्पर्श कसा केला म्हणून त्या ठिकाणी बेदम मारहाण केली, याची जाण असली पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा लढा पुकारला। हा लढा फक्त पाण्यासाठी नसून तो मानवीय मूल्यांचा लढा होता। अरे, सगळ्यांना हे तळ खुल्ले असल्यानंतर अस्पृश्यांना हा तळ का बंदी होतं, याचा न्यायालयीन लढा सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांनी लढला। हा लढा 1936 पर्यंत हा लढा चालला आणि ज्या 19 मार्चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या क्रांतीभूमीवर हे पाण्यासाठी केलेला सत्याग्रह याची हाक मारली होती, त्यासाठी या सवर्णांनी आमच्या समाजावर मोठा अन्याय केला होता। त्या अन्यायात आमच्या समाजावर राक्षसी अवतारांनी यांनी मोठा अन्याय करून, लाठी हल्ले करून, बेदम मारहाण करून आमच्या समाजाला त्या ठिकाणी रक्तभांबळ केले होते आणि सगळे सत्याग्रही त्या ठिकाणी आपापल्या घरी गेले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा मुंबईला आले होते आणि तिकडे महाडमध्ये सवर्णांनी, विशेष करून भटब्राह्मणांनी हे तळ शुद्धीकरण करण्यासाठी मोठा यज्ञ त्या ठिकाणी केला होता। हा यज्ञ कसा होता आणि कशासाठी होता,
तर का हा यज्ञ होता? यज्ञ त्या चवदार तळ्याचा सत्याग्रह केला म्हणून, त्या पाण्याला त्या आंबेडकरांनी स्पर्श केला म्हणून हे पाणी शुद्धीकरण करण्यासाठी या भटब्राह्मणांनी यज्ञ केला. हजार गुंड पाणी त्या तळ्यातले काढून हे रस्त्यावर टाकले. काही शेण, गाईचं शेण, काही टोपले गाईचं शेण त्या तळ्यात टाकण्यात आलं. काही बकेटभर गोमूत्र त्या तळ्यात टाकलं होतं. हळद वाहिले, कुंकू वाहिलं, फुलं टाकले आणि त्या ठिकाणी यज्ञ करून या भटब्राह्मणांनी हे तळच शुद्धीकरण केलं होतं. तर का शुद्धी केलं? तर अस्पृश्यांनी त्या तळ्याला स्पर्श केला म्हणून. म्हणजे जगातली सगळ्यात नीच आणि अमानवीय कृती म्हणजे कोणती असेल तर हे अमानवीय कृती आहे. ज्याला जगात अमानवीय कृती म्हटली की माणसाचा स्पर्श माणसाला चालत नाही, हे या भटब्राह्मणांनी केलेल्या या यज्ञातून त्या ठिकाणी सिद्ध झालं होतं की माणसाचा स्पर्श, गाईचं गोमूत्र आणि गाईचं शेण तुम्हाला चालते, परंतु माणसासारख्या माणसाचा स्पर्श तुम्हाला चालत नाही. हे किती नीच आणि किती अमानवीय विचार असणारी हे कृती या भटब्राह्मणांच्या मेंदूत भरलेली होती. हे किती सडलेले विचार या मनुवाद्यांनी या मनुस्मृतीत निर्माण केले होते. याचं हे ताजं उदाहरण या महाडच्या सत्याग्रहात आपल्याला दिसते की या पाण्याच्या स्पर्शामुळे हे तळ शुद्धीकरण केलं होतं. गाईचं गोमूत्र आणि गाईचं शेण या शुद्ध पाण्यात टाकलं. का? तर हे पाणी शुद्ध झालं पाहिजे. म्हणजे पाण्याला माणसाचा स्पर्श चालत नाही, जनावराचा स्पर्श चालते, माणसाचा स्पर्श चालत नाही. किती नीच आणि अमानवीय विचार या भटब्राह्मणांनी इथल्या देशातल्या माणसात पेरले, हे या घटनेवरून आपल्याला दिसते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मनुवाद्याच्या या विचाराला हाणून पाडले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा लढा यशस्वी करून चवदार तळ्याचा सत्याग्रह, जगात पाण्यासाठी झालेला सत्याग्रह, याची नोंद झाली. अरे जे तळ माणसांना तुम्ही बंदिस्त करता, जनावरांना, डुकरांना हे तळ तुम्ही खुल्लं करता आणि माणसासारख्या माणसाला तुम्ही स्पर्श करू देत ना. किती नीच विचार या मनुवाद्यांनी पेरले. म्हणून यांच्या विरोधात बाबासाहेबांनी हा रंग शिंगार पुकारला होता. आणि 20 मार्च 1927 ला आजच्याच दिवशी 97 वर्षापूर्वी हा संघर्ष बाबासाहेबांनी यशस्वी करून दाखवला. ज्या मनुस्मृतीच्या ग्रंथातून आमच्या समाजावर अन्याय अत्याचार केले होते, तो ग्रंथच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आता जाळून टाकण्याचा निर्धार केला होता. आता हा घाव मुळावर घालण्याचाच विचार बाबासाहेबांनी केला होता. म्हणून पुन्हा एक हाक सत्याग्रहासाठी बाबासाहेबांनी मारली आणि हा सत्याग्रह आता आपल्याला मुळावरच घाव घालावा लागेल. यासाठी पुन्हा महाड हे पुन्हा युद्धभूमी बनलं आणि पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या महाडच्या युद्धभूमीत मनुस्मृतीला दहन करायचा कार्यक्रम हा आयोजित केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 ला मनुस्मृतीचं दहन केलं आणि मनुस्मृती एका ब्राह्मणाच्या हस्ते ब्राह्मण
ब्राह्मण व्यक्तीच्या हस्तेच हे जाळून टाकली आणि विनायक चित्रे, सहशास्त्र बुद्धे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी त्या मनुस्मृती जाळ्यात हे उपस्थित होते। या मनुस्मृतीने आम्हाला आमच्या अधिकारापासून वंचित ठेवले। त्या मनुस्मृतीला आता गाळण्याचं काम आलं, म्हणून आपण हे मनुस्मृती आता कायमची गाळली पाहिजे। हे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक दलितांना, बहुजनांना आणि अस्पृश्यांना हे विचार दिले आणि या मनुस्मृतीला मूठमाती देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 ला दिले। ज्या मनुस्मृतीने आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवले होते ते मनुस्मृतीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच महाडच्या भूमीत गाळून टाकली, कायमची मिटून टाकली आणि पाण्यासाठी हा पेटलेला संघर्ष आम्हाला आज मानवी मूल्यांचा संघर्ष हा आम्हाला आज 97 वर्षाचा संघर्ष आम्हाला पुन्हा आठवण करून देण्यासाठी आम्हाला पाणी जरी घेतलं तर आठवण असली पाहिजे, यासाठी तो संघर्ष आम्हाला लक्षात ठेवावा लागते। आम्हाला पाणी सुद्धा फुकट भेटलं नाही, त्या पाण्यासाठी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संघर्ष करावा लागला। म्हणून याची जाण प्रत्येकांना असली पाहिजे। एवढेच्या माध्यमातून आज मी लाईव्ह येण्यासाठी आज आम्ही लाईव्ह आलो आणि याचा सगळा इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ग्रंथात आहे। हे सुरबानाना टिप्पणीस हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी होते आणि यांनीच हा ठराव पोले कमिशन मध्ये हा ठराव पारित केला होता। हे ते सुरबानाना टिप्पणीस अनंत विनायक चित्रे आणि सहशास्त्र बुद्धे यांचे सोबती आणि हे नगर अध्यक्ष सुरबानाना टिप्पणीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अतिशय जवळचे मित्र होते। त्यांचा हा ग्रंथ आहे। प्रत्येकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या क्रांतीच्या, या संघर्षाच्या लढ्याला विसरता कामा नये। हा संघर्ष प्रत्येकांनी लक्षात ठेवला पाहिजे। एवढ्याच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो आणि जगातला पाण्यासाठी झालेला हा 14 तळ्याचा सत्याग्रह आजच्या दिवशी 20 मार्च 1927 ला 97 वर्ष पूर्ण झाले। या 97 वर्षात आम्हाला आमचे अधिकार मिळवून देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत रक्ताच्या पाटाने वाहिलेला हा संघर्ष आम्ही विसरता कामा नये। एवढ्याच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे विचार आपल्यापर्यंत पोहोचवले, हे विचार या देशातून मिटवण्याचं काम या मनुवाद्यांनी हाती घेतला आहे। म्हणून यांचा हा डाव हाणून पाडला पाहिजे। ह्याच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो आणि बाबासाहेबांच्या संघर्षाला कोणीही विसरता कामा नाही। हे पाणी रक्ताच्या पाटा वाहिल्या, म्हणून हे पाणी आज आम्हाला आमच्या बापाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला खुल्लं करून दिलं। बाबासाहेबांचा हा पाण्याचा संघर्ष पुढे आम्हाला संविधानात सुद्धा आम्हाला दिसते आणि बाबासाहेब मजूर मंत्री असताना, श्रम मंत्री असताना, पाटबंधारी विभागाचे मंत्री असताना बाबासाहेबांनी या देशात नदीजोड प्रकल्प हा गावोगावी चालू केला आणि आमच्या घरापर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी हे नदीजोड प्रकल्प, दामोदर खोरे प्रकल्प, हिराकुंड आणि सोना नदी सारखे प्रकल्प राबवून बाबासाहेबांनी आमच्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या, गोरगरिबांच्या, अस्पृश्यांच्या आणि बहुजनांच्या घरापर्यंत पाणी गेलं पाहिजे यासाठी मोठा हा संघर्ष बाबासाहेबांनी उभा केला। तो संघर्ष कोणीही विसरता कामा नये ह्याच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो आणि आज त्या संघर्षाला 97 वर्ष पूर्ण झाले। या 97 वर्षात
हा केलेला संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या कार्याला मी कोटी कोटी वंदन करतो आणि सत्याग्रहात सगळे सामील असणाऱ्या नेत्यांना मी मानाचा सल्यूट करतो की त्यांनी हा मानवी मूल्यांचा हा लढा यशस्वी केला आणि आम्हा सगळ्या अस्पृश्यांना आम्हा सगळ्यांना पाण्याचा अधिकार हा मिळवून दिला याची जाण आम्हाला असली पाहिजे एवढ्याच्या माध्यमातून मी आवाहन करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या क्रांतीच्या लढ्याला 97 वर्ष झाले सर्वांना मी महाड चौदार तळ्याच्या क्रांतीच्या सत्याग्रह दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी आज फेसबुक लाईव्ह आलो ते हाच इतिहास सांगण्यासाठी आलो तो कोणीही विसरता कामा नये एवढ्याच्या माध्यमातून मी आवाहन करतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावे प्रत्येकापर्यंत इतिहास पोहोचला पाहिजे एवढ्याच्या माध्यमातून मी आवाहन करतो जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो निळा झेंडा हा क्रांतीचा प्रतीक आहे तो झेंडा घेऊन संघर्ष करण्यासाठी मैदानात उतरलं पाहिजे एवढ्याच्या माध्यमातून मी बोलतो जय भीम जय भीम जय भीम